बघा असं आहे की मुंबई महापालिकेमध्ये ज्या समित्यांच्या अध्यक्षांना गाड्या दिल्या जातात, या गाड्या देण्याचा प्रस्ताव किंवा देण्याचा अधिकार हा प्रशासनाकडे असतो। यामध्ये महापौर, उपमहापौर, आयुक्त, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, शिक्षण समिती या काही आणि सुधार समिती या विशेष संवैधानिक समित्या आहेत। यामध्ये या समितीच्या अध्यक्षांना काही विशेष अधिकार असतात। आत्ता ज्या प्रस्तावावरती चर्चा सुरू आहे, तर महापौरांच्या दालनामध्ये ज्या वेळेला बैठक झाली त्यावेळेला याविषयी ज्यांनी आग्रह केला की मला त्या गाडीत चढायला त्रास होतो, मला त्रास होतो, आणि ही मागणी ज्या वेळेला केली तेव्हा मी हे नाही लक्षात घेतलं की त्या विरोधी पक्षनेत्या आहेत। मी आत्तापर्यंत या सभागृहामध्ये प्रामाणिकपणे सर्व नगरसेवकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। सभागृह सुरू असताना इथे डॉक्टर्स असले पाहिजेत, कार्डियक व्हॅन आली पाहिजे, सभागृहाचं कामकाज उशिरा चालू नये कारण यामध्ये महिला नगरसेविका असतात, 7 ते 8 वाजेपर्यंत सभागृह संपलं पाहिजे, याचा प्रत्यय तुम्हाला बजेटच्याही काळात आला असेल। मी सभागृह नेता म्हणून सर्व नगरसेवकांना बोलायला संधी मिळावी म्हणून मी बजेट लांबवलं, लाईव्ह सुरू केलं की प्रत्येकाला मुंबई शहरातल्या नागरिकांना कळलं पाहिजे मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय। आज जो काही आरोप करण्याचा विरोधक माझ्यावर प्रयत्न करतायत, तर माझा सगळ्यात मोठं जे म्हणणं आहे, आणि मला वाईटही या गोष्टीचं वाटलं की ज्यांनी सर्वात प्रथम मागणी केली, काल सगळ्यात अगोदर पलटी त्यांनीच मारली। यापुढे मी हे स्पष्ट करतो, विरोधकांनी माझ्याकडे सभागृह नेता म्हणून यापुढे मागणी करताना मला ॲफिडेव्हिटवर लिहून द्यावं लागेल। का तुम्ही मागणी करता, सभागृह नेता म्हणून मी भेदभाव न ठेवता तुमची मागणी करतो आणि तुम्ही नंतर पलटी मारता, आणि जर का तुम्हाला मीडिया फुटेज घ्यायचं असेल आणि मुंबईकरांना काही चुकीची माहिती द्यायची असेल तर त्यासाठी गणेश खणकरला निमित्त करू नका। मी आजसुद्धा तुम्हाला चॅलेंजने सांगतो, गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या समितीच्या अध्यक्षांना गाड्या मिळालेल्या आहेत त्यामध्ये सर्वात जास्त किलोमीटरचं रनिंग कोणाचं झालं असेल तर ते माझं झालं। याचं कारण मी अनेक वेळेला जवळजवळ 50 ते 60% वेळेला मी बोरिवलीवरून येताना किंवा दैसरला मी ट्रेन पकडतो, मी चर्चगेटला उतरतो आणि इन्कम टॅक्सच्या बाहेर खाऊ गल्लीच्या इथे मी ती गाडी बोलवतो। रोज रात्री जाताना माझी ठरलेली आहे, AC लोकल 7:30ची असते, 8:10ची बोरिवली फास्ट असते, 8:17ची असते, 8:30ची असते, मी प्रिफर 8:30ला करतो, ती डबल फास्ट असते। मग मी ऑनलाईन तिकीट काढतो, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत। मला गाडीची हौस नाही आहे। मला ज्या नगरसेवकांनी समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं त्यात पहिले आमच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या। मग मला एकच प्रश्न आहे की ज्या वेळेला विरोधी पक्ष नेत्यांनी महापौरांना सुरक्षा आहे तर मला सुद्धा सुरक्षा पाहिजे मागितली होती की नाही? महापौरांना बंगला आहे, मला सुद्धा बंगला मिळाला पाहिजे, बंगल्याची मागणी ऑन रेकॉर्ड तुमच्या लाईव्ह चॅनल्सवरती केली होती की नाही? तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी एक नवीन बालहट्ट करता आणि मग नंतर तुम्ही मागे हटता, हे बरोबर नाही आहे। मी कालपासून ही टीका होत असताना मला दाखवलं जातं आहे, पण मी एकदा सुद्धा मागे हटलो नाही, कारण मी मुळात काही चूक की कारण माझं एकही पत्र नाही आहे, ना मी लेखी स्वरूपात मागणी केली आहे, ना मी त्यांना भेटायला गेलो होतो की आम्हाला गाड्या पुरवा म्हणून, अजिबात नाही। महापौरांकडे ज्या वेळेला ही बैठक झाली आणि सुरुवात जिथून झाली त्यानंतर मी मागणी मांडली की काही सदस्य जर म्हणत असतील तर या विषयावरती तुम्ही विचार करा, आम्हाला ह्याच गाड्या द्या, असं मी एकदाही ना मी स्वतः बोललो